याचबरोबर कर्णेकर मॅडम यांचा सत्कार कोळी मॅडम यांनी करावा अशी याचबरोबर शिवसागर मॅडम यांचा सत्कार चव्हाण मॅडम करावा अशी याचबरोबर विद्या मोरे मॅडम यांचा सत्कार पूनम मुनकस मॅडम यांनी करावा. याचबरोबर तनिष फॉर्मिंग ज्वेलर्सचे विजय कदम सर यांचा सत्कार विकास साळुंखे यांनी करावा. या ठिकाणी आज केएमएस स्मार्ट सैनिक ग्रुपच्या वतीनं हळदी कुंकू समारंभ आणि ब्लॅक ब्युटी कॉम्पिटिशन आपण आयोजित केलंय. त्याचबरोबर हळदी कुंकू आणि वाण वाटप त्याबरोबरच या ठिकाणी लकी ड्रॉ देखील आपण काढणार आहे. 9 लकी ड्रॉ या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिलांना त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण बक्षीस या ठिकाणी देणार आहे. आणि ब्लॅक ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये विजेत्यांना राधिका पनाळे मॅडम यांच्यातर्फे आपण 2 पैठणी देणार आहोत. मी केएमएस स्मार्ट सैनिकच्या वतीनं राधिका पनाळे मॅडम तसंच ज्यांनी आज वाण वाटपासाठी आपल्याला सहकार्य केलं त्या पिटार मॅडम तसंच तनिष फॉर्मिंग ज्वेलरी स्वामिनी ब्युटी शॉपिंग याचबरोबर कर्णेकर ज्वेलर्स या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि केएमएस स्मार्ट सैनिकच्या अध्यक्षा सौ जगताप मॅडम यांना विनंती करतो मनोगत. हॅलो, नमस्कार सर्व केएमएस स्मार्ट सैनिकच्या मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण 2022 हे आपला या वर्षाचा उपक्रम आहे आणि कार्यक्रमही आपले 12 होणार आहेत. आणि सर्वजण तुम्ही आलात. केएमएस आणि केएमएस चॅनल स्मार्ट सैनिक यांच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण सुरुवात केली आता ग्रुपला, त्यापुढेही आपला ग्रुप वाढला पाहिजे. प्रत्येक महिलेनं, प्रत्येक मैत्रिणीला, प्रत्येक घरातील महिलांना इथं घेऊन आलं पाहिजे. त्यांनाही एन्जॉय करता आलं पाहिजे. आपण केलं तसंच दुसऱ्यांनीही एन्जॉय केलं पाहिजे अशी भावना ठेवूनच आपण या क्षेत्रात उतरलेलो आहे. कारण केएमएस स्मार्ट सहेली हा ग्रुप जो केएमएस चॅनलने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे तो पूर्णपणे एन्जॉयसाठी केलेला आहे. तरी त्याचा पूर्णपणे आपण सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचंही मी त्यांच्या वतीने स्वागत करते. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी तनिष फॉर्मिंग ज्वेलर्स जे आपल्या सभासद आहेत त्यांना आपण गिफ्ट तनिष फॉर्मिंग ज्वेलर्सच्या वतीने देतो. मी त्या विजय कदम तनिष फॉर्मिंग ज्वेलर्सचे त्यांना विनंती करतो की आपली स्कीम काय आहे आणि आपल्या शॉप विषयी आपण कराडामध्ये 21 डिसेंबर रोजी 1 ग्रॅम 2 ग्रॅम सोन्याचे फॉर्मिंग दागिने तनिष फॉर्मिंग ज्वेलरी या नावाने आपण एक भव्य शोरूम आपण ओपन केलेलं आहे. आणि प्रत्येकाकडे तुम्हाला कुपनही पोहोचले असतील. ते कुपन घेऊन तुम्ही आपल्या शोरूममध्ये आलात तुम्हाला आपल्याकडून गोल्ड रिलेटेड ज्वेलरी फ्री भेटणार आहे. आणि तसेच कोणत्याही खरेदी तुम्हाला 50% डिस्काउंट भेटणार आहे. आणि त्याच्यापर्यंत तुम्ही 2000 खरेदी केली त्याच्यावर तुम्हाला अजून एक आपल्याकडून वेगळी आणखी गोल्ड रिलेटेड ज्वेलरी फ्री भेटणार आहे. माझं एक असंच आव्हान आहे की तुम्ही वेळ काढून आपलं शोरूम करण्यासाठी या. आपल्याकडे 10,000पेक्षा जास्त डिझायनिंग आहे आणि अशी डिझाईन तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही आणि रेट एकदम कमी. तसं बघायला तर 15 वर्षापासून आपण या व्यवसायामध्ये आहोत. बाबा फॉर्मिंग ज्वेलरी म्हणून सुद्धा हा आपला व्यवसाय उमरपेठ दर्गा मोहल्ला इथे आहे. आता आपण नवीन आणखी तनिष फॉर्मिंग ज्वेलरी या नावाने अजून एक आपण शोरूम केलेलं आहे. वेळ काढून समजा. धन्यवाद.
तनिष फॉर्मिंग ज्वेलरी मनोरंजन शेजारी आता नवीन शोरूम झालंय. तर पहिलं बाबा ज्वेलर्स म्हणून कराडमध्ये होतं. 10,000हून अधिक व्हरायटी आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर निश्चितपणे आपण सर्वांनी भेट द्यावी. धन्यवाद सर. यानंतर मोर मॅडम आवाज येतोय? आवाज येतोय? माईक झाला की आला आवाज. नाही म्हणलं म्हणजे आवाज येतोय. ओके, आवाज येतोय? येतोय का? ओके, येतोय येतोय. सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या काय हॅलो, येतोय? सर्वप्रथम सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे. आणि फर्स्ट टाइम माझी जॉईनिंग आहे आणि आय एम वर्किंग एज अ प्रिन्सिपल इन कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूल कारवे नाका. पण हे तुमची ऍक्टिव्हिटी जेव्हा जेव्हा मी पाहिलेले आहेत तेव्हा जेव्हा मला खूप मी असं हे झालं की मी पण ह्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावे. आणि सो टुडे आय हॅव टेकन डिसिजन की मी इथं जॉईन होणार आहे. आणि तुमचा खूप छान ग्रुप आहे. सो थँक्यू. जे चॅनलचे जेवढे सभासद आहेत त्यांना थँक्स. आणि मॅडम आहेत, प्रताप मॅडम आहेतच, त्यांच्या थ्रू यानंतर आपण या ठिकाणी ब्लॅक ब्यूटी कॉम्पिटिशनला सुरुवात करतोय. मी मॅडमला विनंती करतो की नेमकं कशी असणार आहे त्यामध्ये कशी विजेची निवड झाली. नमस्ते, आवाज येतोय? हॅलो, सगळ्यांना आधी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण KMS स्मार्ट सहेली हळदी-कुंकवाचा पहिला कार्यक्रम घेतो आहे. सर्वांनी जास्तीत जास्त सभासद होऊन या स्मार्ट सहेलीला जॉईन व्हायचं आहे. तर आज आपण ब्लॅक ब्युटी कॉम्पिटिशन घेत आहोत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ब्लॅक कलर शक्यतो शुभ कार्याला वर्ज्य केला जातो. फक्त संक्रांती असा सण आहे की त्याला आपण ब्लॅक कलरला व्हॅल्यू दिलेला आहे, म्हणजे महत्त्व दिलेलं आहे. म्हणून आपण ब्लॅक ब्युटी कॉम्पिटिशन घेत आहोत. तर स्पर्धा अशी आहे की कोणीही भाग घेऊ शकतं. ब्लॅक ब्युटी साडी, तुमचे एक्सेसरीज काय असेल ते तुम्ही उखाणा घ्यायचा आहे किंवा मग एखादा संक्रांतीविषयी क्वेश्चन विचारा, त्याचा तुम्ही आन्सर द्यायचा आहे. या कॅटेगरीने आपण नंबर करणार आहोत. तर पहिला तुम्ही क्वेश्चन विचारणार आहे. ज्यांना क्वेश्चन येईल त्यांनी हात वरती करायचा आहे. फर्स्ट जे हात वरती करतील आपण त्यांना संधी देणार आहोत. तर स्टार्ट करूया. सगळे तयार आहेत का? पहिले आहेत. ज्या महिन्यांनी ब्लॅक साडी घातली किंवा ड्रेस घातलाय त्यांना काय सांगितलं? ब्लॅक ब्युटी कॉम्पिटिशन. म्हणजे तुमचे जे ब्लॅक कलर एक्सेसरीज किती घातले ते आम्ही मोजणार आहे, त्यानुसार पण आहे. आणि क्वेश्चन आन्सर आणि दुसरी गोष्ट काय, उठाणा पण छान घेईल, ठसक्यात घेईल, त्यांना आपण नक्कीच नंबर देत आहोत. तर थोड्याशा महिन्यामध्ये आपण स्टार्ट करूया. तर मी पहिला क्वेश्चन विचारते. मकर संक्रांतीमध्ये सूर्याचे जे प्रस्थ होते त्या सूर्याला जास्त महत्व दिले जातं का चंद्राला? दोन्ही काय ठरवलं जातं? कोण उत्तर देतं ह्याचं? बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, मकर संक्रांतीमध्ये ब्लॅक कलर का यूज केला जातो? साडी किंवा नववधूला ब्लॅक साडी का घातली जाते? कारण ब्लॅक कलर जास्त उष्मा शोषून घेतो. त्या दिवशी खूप थंडी असते, त्यामुळे ब्लॅक कलर घातला जातो. तिसरा क्वेश्चन आहे की मकर संक्रांतीला पतंग उडवलं जातं, त्याला एक विशेष आपण महत्व दिलं जातं. पतंग उडवण्याच्या मागं शास्त्रीय कारण काय आहे? कारण त्या दिवशी खूप थंडी असते आणि पतंगाच्या निमित्ताने आपण मोकळ्या मैदानात जाऊन सूर्याच्या प्रकाशात राहतो. त्याचा उष्णतेचा आता
आपले 3 क्वेश्चन झाले. आपण पुढचे क्वेश्चन नंतर घेणार. कोण उखाणा घेणार असेल तर त्यांनी यायचं आणि तो उखाणा घेऊन दाखवायचा. उखाणा कोण घेणार आहे मुलीला? माझं नाव सुवर्णा बाळासो साळुंखे. माझं नाव सुवर्णा बाळासो साळुंखे, वडगाव हवेली. आशिया खंडात पृथ्वीच्या गोलात, कराड तालुक्यात जिल्हा साताऱ्यात. आशिया खंडात पृथ्वीच्या गोलात, कराड तालुक्यात जिल्हा साताऱ्यात. वडगाव माझे गाव, तिथे बांधली माडी. माडीव नेसते साडी, साडीव घेते कुंकू, कुंकू घालते चाप. रामचंद्र माझे बाप, फुलावर होते जाई. गुणाबाई माझी आई, पाण्यातनं चालली कुंती. सुमन माझी चुलती, पाण्यातनं चालली गवळण. आनंदाबाई माझी मावळण, पाण्यातनं चालली नाव. प्रकाश माझे भाऊ, त्यांनी लावली अगरबत्ती. बाळासाहेबांची मी सौभाग्यवती. लग्न मॅडम नाव घेतलं का तुम्ही? दुसरा उखाणा कोण घेणार आहे? आपण करायचं आहे. मी संजना जाधव. चांदीच्या ताटात डझनभर केळी, चांदीच्या ताटात डझनभर केळी. संजय रावांचे नाव घेते स्मार्ट सहेलीच्या हळदी कुंकवाच्या वेळी. धन्यवाद. अजून कोण घेणार आहे उखाणा? उखाणा कोण घेणार आहे का? राशी विनायकांचं नाव घेते. एमएसच्या हरिकाच्या दिवशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी. सागरावरचं नाव घेते. केएमएस स्मार्ट सहेलीच्या हळदी कुंकवाच्या. मंद आहे वारा, मंद चाले होडी. संसार रूपी सागरात हे ईश्वरा सुखी ठेव. रेश्मा राहुल यांची जोडी. चंदनाच्या झाडाखाली नागिनीची वस्ती, चंदनाच्या झाडाखाली नागिनीची वस्ती. सतीशरावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्त. सुजाता कोळी. चांदीच्या ताटात चमकते दही आणि नमस्कार, मी त्रिशला मल्लाणे. महालक्ष्मीच्या मंदिरात नित्य होते आरती. महालक्ष्मीच्या मंदिरात नित्य होते आरती. शांतीनाथ रावांचे नाव घेते स्मार्ट सहेलीच्या हळदी कुंकूच्या दिवशी. माझं नाव जयश्री आणि मोहिते. नाव घेतं चांदीची जोडवी, लग्नाची खून. अनिल रावांचं नाव घेते आप्पासाहेब रावांची सून. संसार रूपी सागरात प्रेम रूपी सरोवर. आयुष्याचा प्रवास करते शंभरांच्या बरोबर. शेतात काम करताना लागून होतं. संजय रावांचं नाव घेते. चव्हाण घराण्यांची सून. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून. केएमएच्या हळदी कुंकवाची नाव घेते. सर्वांच्या मान राखून. राम राम गेले 15 चढली साडी. ओढली गडी कबरले गेले अवघडले दार. दाराच्या तरी कपाटावर करातील भातावर तुपाधार करू. तुपाधार का जोडा. चंद्रभागेला पडला वेळा. चंद्रभागेच्या गाणा परिस्थितीचं म्हणतं नाव गेलं पोरी. नाव काय फुकाचं.
तिथं हळदीकुंकवाच्या भरल्या गोण्या, मसालीला ताट, ताटात लावते समई लावते रेशमाची वात आणि सुखी आहे ती राजरावांच्या संसारात. नाव सांग सीता जगताप मॅडमनी KMS सैनिकीचा घातलेला आहे घाट, त्याचा आहे हळदी कुंकू, दत्तात्रयाचं नाव घेते बघा माझा थाट. आवाज येतोय वरती करा. आता येतोय का? तांब्याची कळशी साखरेने घासली, दुधाने धुतली, संदीपरावांचं नाव घेताना राधाकृष्ण हसली. गळ्यात मंगळसूत्र, गळ्यात मंगळसूत्र येतोय. गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं, राकेश रावांचं नाव माझ्या मनामध्ये कोरलं. लग्न सराई म्हटलं की प्रत्येकाचं चालूच नाव घ्या नाव घ्या. लग्न सराई म्हटलं की प्रत्येकाचं चालूच नाव घ्या ते. मग सुरू केलं कणखण कुत्री मनमन माती, बुरुज खाल्ला आपल्या राती, निघाले माणिक मोती, राजाने दिले राणीच्या हाती, राणीने ठेवले पलंगाच्या काठी, अंग्रेजी लोक पोटात कुठे गेले अंघोळीला, जेवू वाढताना लाज वाटते मला नवला कशाला, पान फुलं व्हायला दागिने द्यायला, सांगून गोंधून पंचमी आली, कंता लागला डोळा, लगेच आला पोळा, पोळ्याचे करते गोंडे, गणपती आले वाकड सोडले, गणपतीचे मोदक लाडू, लक्ष्मीला जेवू वाढू, लक्ष्मीच्या पडल्या गाठी, आले पितरवाटीत नेसते डाळ, घाटाला घातले माळ, घाटात बसले गटी, शिलंगणाने केली दाटी, शिलंगणाचे केले सोडे, संक्रांतीचे केले येणे, संक्रांतीची होती सुगड, पुन्हा आली दुगड, पुनवेचे निघते कणी, शिमगा आला आणि शिमग्याच्या खेळते रंग, पाडवा झाला दंग, पाडव्याची काढते कुडी, आम्ही झाली कुडी, आरतीची काढते सोजी, पायलीची काढते लरा, आणि सर्व मंडळींना सांगते एक झाले की ऑपरेशन करा, एक झाले की ऑपरेशन करा, मुलगा असो किंवा मुलगी. चांदीची कळशी सोन्याने घासली, चांदीची कळशी साखरेने घासली, रुमालाने पुसली, बाबासाहेबांचं नाव घेताना राधाकृष्ण हसली. ताजमहाल कुतुब मिनार बनवायला कारागीर लागतात ग्रेट, बाळासाहेबांचं नाव घेते, कोरोनाची लक्षणं दिसली तर डॉक्टरांना भेटा थेट. निमंत्रण मिळालं मला काल, अनिल रावांचे नाव घेते, कुंकू लावते लाल. झाड धुंगराचं फुल उघडाचे, कांड्या पिपळाचं पोळी रवाची, बहीण भावाची, लेक गुणाची, सूर्यांची, सून गुणाची, सोनवल्याची, कोणी आल्या भेटायसाठी देसाई दिली जरी काठी, मोठ्या पोळ्यानं भरली वाटी, त्याचा केला बाजार, त्याचे आले 300,000, त्याची घेतली नेत ठेवली शिक्या, गाडगं तुटलं त्याचा बघून गेला महादारी, महादारीचा पैका, गणेश रावांचं नाव घेते सर्वकडे ऐका. पतीच्या हृदयात असते प्रेमाची आज, सुभाषरावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाकरता. यानंतर आपण या ठिकाणी लकी ड्रॉ घेणार आहोत. लकी ड्रॉ नंतर ब्लॅक ब्यूटी कॉम्पिटिशनचे जे विजेते आहेत त्यांचं नाव या ठिकाणी जाहीर होईल. या ठिकाणी तनिष फॉर्मिंग ज्वेलर्सच्या वतीनं, ज्वेलरीच्या वतीनं या ठिकाणी आपण लकी ड्रॉ काढतो. सुरेखा जगताप 246 नंबर. सुरेखा जगताप, सुरेखा जगताप. मास्क कृपया लावा. धन्यवाद. त्रिशला मलांडे 96 नंबर.
स्वागत करा म्हणजे तुमचा पण नंबर. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू भेटल्याबद्दल. अनुराधा जाधव 332 नंबर. हे अनुराधा धन्यवाद. राजश्री पाटील. राजश्री पाटील. अरे वा वा. उज्ज्वला जाधव 272 नंबर. अनिता दसवत. सर हो सर. धन्यवाद. शोभा साळुंखे 178 नंबर. शोभा साळुंखे. हा शेवटचा एक लक्षण आहे. वर्षा बर्गे. वर्षा बर्गे. मला आता जास्त झाली ना मेंबर तू. आता झाली ना. आता यानंतर ब्लॅक ब्युटी क्वेश्चनचा एक राऊंड होईल आणि त्यानंतर विजेत्यांना पन्हाळे मॅडम यांच्याकडून या ठिकाणी पैठणीचं बक्षीस देण्यात येणार आहे. साडी घेतलेला आहे आणि ब्लॅक ब्युटी ज्या बायकांनी ब्लॅक साडी घातली ज्वेलरी घातली त्यानुसार आपण नंबर काढणार आहोत. रोखाने सगळ्यांनी घेतले सुंदर त्यांना थँक्यू धन्यवाद. पण ज्या ब्लॅक ब्युटीच्या आहेत ज्वेलरी घातलेल्या साडी घातलेल्या पुढे यायचं. पुढे यायचं. ज्यांचं ब्लॅक मॅचिंग आहे त्यांनी प्लीज पुढे यायचं आहे. ज्यांनी परफेक्ट मॅचिंग केलं तुम्ही या. झूम कर खाली कर जरा. स्टॉप कर चालू गोल कर. आता मी शेवटचे 2 प्रश्न विचारणार आहे. त्या 2 प्रश्नामध्ये कोण हात वर आली तिचं नाव पूर्ण सांगायचं आहे आणि तिने कोणता प्रश्न विचारला ते सांगायचं. हॅलो हॅलो हॅलो. मी श्रीनिवासचं नाव आहे हरणात संधू आणि तिला क्वेश्चन विचारला गेला होता की आजच्या तरुण मुलींना तू काय संदेश देशील. त्यावर तिने हे उत्तर दिलं की आज मुलींच्यात हे आढळण्यात येतं की मुलींचा स्वतःवर विश्वास नसतो. म्हणजे मुलीच नाही स्त्रिया सगळ्यां बाबतीत किंवा मुलंही धरली तरी जी तरुण पिढी आहे त्यामध्ये असं दिसून येतं की त्यांचा स्वतःवर विश्वास नाही आहे. त्यामुळे ते कुठे पुढे आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकत नाही. तर तिने हाच संदेश दिला की बिलीव्ह इन युअरसेल्फ. दुसरा क्वेश्चन ब्लॅक ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये उतरला आहात की तुमच्यात असं वेगळं काय आहे की तुम्हाला आम्ही विनर बनवू. पहिला हात वर करायला त्याला
नमस्कार, माझं नाव शमा शेख. मला असं वाटतं की आज जर मी विजेती झाले तर मी माझ्या इंस्टा म्हणा किंवा टकाटक जी सोशल मीडियावर ॲक्टिव्हिटी असतात माझ्या, त्यामध्ये मी माझ्या ID ते मेन्शन करून ॲड करेन. यासाठी मला तुम्ही विजेता करा. विनर का बनवलं जाईल असं वेगळं काय आहे तुमच्या टॅलेंट, कोण सांगतंय? तर दररोज चूल आणि मूल यांच्या व्यतिरिक्त बाईला काहीच करता येत नाही. तर हळदी कुंकू असेल, मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू आपण या ठिकाणी आयोजित करतो आणि आपण आपल्या मैत्रिणींना इन्व्हाइट करतो. चूल आणि मूल यांच्या व्यतिरिक्त हा फंक्शन किंवा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संदर्भात म्हणजे याच्या निमित्तानं आपल्या मैत्रिणी एकमेकांना भेटतात किंवा वेगळा असा संदेश किंवा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. वेगवेगळ्या आपण स्पर्धा आयोजित करतो, त्याच्यामधून आपला आत्मविश्वास निर्माण होतो, स्टेज निर्माण होतं. मग चूल आणि मूल हे वेगळं सोडून आपलं एक मनोरंजन पण होतं आणि एक वेगळा संदेश आपण मैत्रिणींना देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास निर्माण होतो. मी रेश्मा पाटील. मला एकच वाटतं, जिंकता येतं, जिंकता पाहिजे, जिगत पाहिजे, जोरा पाहिजे, साध्य होतं, साधना पाहिजे, संयम पाहिजे, ध्येयपूर्ती होते, धाडस पाहिजे, धमक पाहिजे, धडाडी पाहिजे. शीतल मावशींनी सगळ्या लेडीजसाठी हा खूप छान कार्यक्रम घेतला आहे. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढतोय. त्याबद्दल मी आभारी आहे शीतल मावशींची खूप. थँक्यू. इथे वाटप होणार आहे. तत्पूर्वी आता जगताप मॅडमने सांगितलं तसं पुढे वर्षभर आपण विविध कार्यक्रम देणार आहोत. कोरोनाचा थोडासा योग कमी यायला गेला, जसं सर्व सुरळीत चालू होईल त्यानंतर अतिशय चांगले कार्यक्रम देण्यासाठी KMS स्मार्ट शहर आणि KMS शहर कटिबद्ध आहेत. कोरोनाचा वेळ पुढच्या महिन्यापर्यंत कमी झाला तर आपण लगेच कार्यक्रम लावणार आहोत आणि वर्षभर तुम्हाला 12 कार्यक्रम आम्ही देणार आहोत. यानंतर मी विकास साळुंखेला विनंती करतो त्यांनी आभार मानावं आणि आभारानंतर BJPची नावं घोषित होतील आणि मग कार्यक्रम संपेल आणि जे कोणी नाश्ता करायचे राहिले असतील तर त्यांनी पाठीमागे नाश्ता करून घ्यावा. आज आपला KMSचा स्मार्ट शैली हळदी कुंकू समारंभ जो आणि ब्लॅक बेल्ट कॉम्पिटिशनचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये राधिका पन्हाळे, सारिका मिटारे, त्याचबरोबर स्वामिनी ब्युटी शॉपी, तनिष फॉर्मिंग ज्वेलरी त्यांनी आपल्याला सहकार्य केले. त्याचबरोबर वेर्णेकर ज्वेलर्स, पूजा क्षीरसागर मॅडम यांनी आपल्याला खूप छान सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर महत्त्वाचे आभार आपल्या सर्वांचे मानतो की तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि यानंतर ॲक्टिव्हिटी पुढचा कार्यक्रम मिस युनिव्हर्सचा आन्सर दिलेली मुलगी कोण? प्लीज नाव सांग तुझं. प्रांजल जाधव. तिचा फर्स्ट नंबर आलाय, सगळे टाळ्या वाजवायचे. प्रांजल जाधव. पैठणी बेल आहे, खेळ पैठणीचा. इकडे बघा. खूप सुंदर सगळ्यांनी प्रतिसाद दिला आहे आणि असेच आम्ही कार्यक्रम तुम्हाला वर्षभर देणार आहोत. सर्वांनी सभासद दोन्ही सर्वात जास्त करायचे. सगळ्यांनी समोर यायचंय.
आणि KMS स्मार्ट सहेली यांच्या वतीने आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. तरी सर्व महिलांना विजेते महिलांना पैठणी तसेच गोल्ड दागिने आणि इतर काही वस्तू त्यांना भेट देऊन लकी ड्रॉ घेऊन कार्यक्रम संपन्न झाला हळदी कुंकवाचा. धन्यवाद. आव्हान करा की सहभागी पुढील कार्यक्रमाला सर्व महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणे यावं आणि सहभागी व्हावं, मेंबरशिप घ्यावी हे मी माझ्या KMS तर्फे आव्हान देते. नमस्कार, मी प्रांजल जाधव. आज KMS स्मार्ट सहेलीच्या कार्यक्रमास मी उपस्थित होते आणि धम्माल केली आम्ही. खूप मजा आली. ब्लॅक ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये मी आज ही पैठणी जिंकलेली आहे आणि प्रचंड आनंद झालेला आहे मला. तर KMS चॅनेलचे आणि KMS स्मार्ट सहेली ग्रुपचे खूप खूप आभार. नमस्कार, माझं नाव सोनाली विठ्ठल जाधव. आज KMS चॅनेलने जो महिलांसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम नियोजित केला होता, त्या कार्यक्रमामध्ये माझा दुसरा नंबर आला आहे. त्याबद्दल मी KMS चॅनलचे स्वतःच्या आभारी आहे. आणि KMS चॅनलला आणि जास्तीत जास्त महिलांनी KMS स्मार्ट सहेली या ग्रुपमध्ये सहभागी होऊन आपला सहभाग दर्शवावा. आणि इथले प्रोग्राम इतके सुंदर आणि मस्त असतात की आणि खूप छान कार्यक्रम असतात. सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. जसं मी पण खूप आज एन्जॉय केला आहे हा प्रोग्राम, तसं सगळ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आपला सहभाग दर्शवावा. थँक्यू.